बिरसा मुंडा ग्रुप सातिवली हा संघ आपण बघितला तो देखील इथे उपस्थित होता. म्हणजे संपूर्ण ग्रुप जो आपल्याला पाहायला मिळतोय. चला मैदानाच्या आतमध्ये फील्ड सेट करून घ्यायची आहे. रिक्वेस्ट करतोय मी या दोन्ही खास करून टीमला की आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. एका बाजूने फील्ड सेट करून घ्यायची आहे. ओपनिंगची जोडी असेल ती मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच रवाना करायची आहे. वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीमला रिक्वेस्ट असेल की फील्ड सेट करा, वाट पाहू नका, स्पीड अप करा. कारण की समोरच आपण पहिला भला मोठा टॉवर आहे, त्यामुळेच इथे अंधार लवकर येतोय. आपण या अंदाजावर राहू नका की आपल्याकडे भरपूर वेळ आहे असा, परंतु तिथे सूर्य मात्र पण आपल्यापासून लवकरच दूर जातो, लांब जातो आणि त्यामुळे जास्त जास्त आपण पाहिलं तर अंधार मात्र या मैदानामध्ये लवकर येतो. दोन्ही टीम्स आपण पाहिल्या तर आता पहिली मॅच जिंकून पुढे येताना पाहायला मिळाल्यात. चला दोन्ही टीम्स ज्या सकाळच्या सत्रामध्ये सागपाडा टीमचे संगणक त्यानंतर एमबी टीमचे संगणक असतील. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही आपले कर्णधार जे प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने पाठवून द्यायचे. चला बॉल देखील पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंगची जोडी आपण बघतोय. ओपनिंगच्या जोडीकडे आपण नजर टाकूया तर आहे जोडी ही प्रामुख्याने विजय आणि कीर्ती ही जोडी आपल्याला बघायला मिळते. 3 ओव्हरचा ऑफिशियल हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट राईट वाला कॉम्बिनेशन असेल. कॉम्बिनेशन मध्ये आपण पाहूया की काय फायदा मिळेल. मागची मॅच आपण पाहिली तर काय जबरदस्त रंगली होती, परंतु शेवटच्या 3 बॉल मध्ये अखेरीस आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉल पर्यंत मॅचचा थरार हा रंगला गेला आणि शेवटच्या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर विजय नोंदवला गेला साई माऊली स्पोर्ट्स कारखानपाडा टीमने. बॉलिंग मार्क पाहणार होता पण नंबर 1 सब बॉलर कोण असेल. चला फील्ड सेटअप लवकर लावून घ्या कारण की भरपूर वेळ झाला, कारण की आपण मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि अजून देखील फील्ड सेटअप झालेली नाहीये. चला मॅचला सुरुवात होते. पहिला ओव्हर मात्र आपण पाहिला अंकुशांच्या हातामध्ये आपण पाहिला सोपवला गेला. अंकुश पांढरा जो आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आपण बघितला तर मग विजय बाबर आणि कीर्ती भोये ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जसं म्हटलं जातंय ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है. उडाणीची मात्र भरारी घ्यायची आहे आणि इथून आपण पाहिलं तर आज पहिल्या दिवसामध्ये चमत्कारित अशी कामगिरी करायची आहे. पहिला बॉल मात्र खेळला गेला, मागे गेला बॉल. तिथे आपण पाहिलं तर मग विश्लेषण करायचं झालं तर मग पहिल्या ओव्हर सुरुवात आपल्याला होताना अगदी पाहायला मिळाली. या फलकाला आपण पाहिलं तर स्टार्ट झालंय आणि जशी आपण पाहू शकतोय ना एक चांगली सुरुवातीच्या अपेक्षा. सिंगल कन्वर्ट केली जाईल विजय यांच्या माध्यमातून. धाव फलकावर जर धावा बघितल्या आपण तर 2 आहेत. कीर्ती यांच्याकडे स्ट्राईक येते आहे आणि स्ट्राईक आल्यानंतर आपण पाहू शकतो की मग आता तो खेळ आपण पाहू शकतो की नक्की काय करेल. खोल टप्प्यामध्ये बॉल हाताळला जातोय. बॉल उंचावलाय. नेमकं काय घडलं गेलंय. फिल्डर आपण पाहू शकतो तिथे आहेत, परंतु आता काय झालंय. कॉलिंग पाहिला पण चुकले. सगळ्या काही गोष्टी चुकत आहेत. कॉलिंग चुकलं होतं, फिल्डिंग चुकलं होतं, बॅटिंग चुकलं आणि सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर चुकलेल्या पाहायला मिळाल्यात आणि त्याचा फायदा मात्र मिळाला ह्या बॅटर्सना. कारण की विकेट
100% मात्र तिथे दिसत होते, परंतु ती विकेट सोडून दिले, बहाल केली आहे. आणि ते आपण पाहू शकतोय की नेमकं झालंय काय, तर धाव मात्र मिळाला. बघा खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. चला बाजूला. 1 मिनिट अंपायर्स, 1 मिनिट थांबवा. खुर्ची जो लोग बैठ के लेकर बैठे उन्हें खुर्ची खाली करना है. सामने खुर्ची खाली करो. चलो खिलाड़ी को बैठने के लिए जगह दो, जिसने खुर्ची लिया है. वहां पे खुर्ची खिलाड़ियों को बैठने के लिए रखी है. हा बॉल खेळला जातोय डिबॅकवर. आपण पाहिलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल मात्र आपण पाहिला तर बाउंड्री लाईनला हलकासा स्पर्श करतोय आणि बॉल मात्र आपण पाहिला तर सीमारेषा पार होतोय आणि इथे चौकार येताना पाहायला मिळतोय. या चौकारानं टीमचं टोटल पाहिलं आपण 8च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. बॉल फेकून झाले 4. पहिला दिवस आपण बघितलाय मित्रांनो. आतापर्यंत आपण पाहू शकतो तर ही तर सिर्फ झाकी आहे, कारण की पिक्चर अब्बी पुरी बाकी आहे. चांगला फटका कन्वर्ट केलाय गॅप मध्ये, वेगाने प्रस्थान. बॉल मात्र आपण पाहिलं बॉर्डर लाईनच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. फिल्डर पोहोचले तिकडे. आपण पाहिलं तर जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल, फेकलं जाईल, तत्पूर्वी धाबा कन्वर्ट केला जात आहे. फलकावर धाबा या 2 ने 10 चा आकडा मात्र प्राप्त केला जातोय. 10 रन्स 5 बॉल मध्ये आपण पाहू शकतोय ही जी वाटचाल पकडली गेलेली आहे. म्हणजेच प्रति बॉल मध्ये आपण पाहू शकतोय की 2 धाबा. गतीने टाकलेला बॉल पाहतोय, बॅटरला बीट केला जाईल. निर्धाव बॉलची आपण पाहिलं समाप्ती होताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत विश्लेषण करायचं झालं तर मग पहिल्या ओव्हरचा खेळ हा पूर्ण होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धाव फलकावर धावा तर 10 येताना पाहायला मिळाल्या. 10 रन स्कोर बरोबर आपण बघू शकतो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विश्लेषण करायचं झालं तर मग एकूण 3 ओव्हर मध्ये किती धाव फलकाचा मात्र आपण पाहिलं तर आलेख इथे ग्राफ मात्र आपण पाहिला उभा केला जाईल. डेफिनेटली आपण पाहू शकतोय धावा तर चांगलाच उभा करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की या मॅचला जर तुम्हाला सुरक्षित राहायचं आहे, स्वतःला सेफ ठेवायचं आहे, तर इथून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कशा प्रकारे खेळ केला जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि कशा प्रकारची फलंदाजी, कशा प्रकारची गोलंदाजी होईल प्रत्यक्षात पाहूया. तत्पूर्वी जाऊया डीजेकडे. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग 2 संघांच्या दरम्यान चालू असलेली क्लॅश ऑफ दी टायटल मध्ये ही लढत केबीएम ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. वसई तालुका देशी क्रिकेट असोसिएशनचा हा वर्ल्ड कप पाहतोय आपण. बॉल उडवलाय, बॉल उंच हवेत आहे. फिल्डर आले तिकडे, झेल ड्रॉप, झेल सोडला गेलाय. बघा क्षेत्ररक्षक तिथे होते, परंतु त्यांच्या माध्यमातून चांगलं योगदान मिळणं अनिवार्य होतं, ते मिळालं नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, परंतु सोडणार कॅच तर तुम्ही हरू शकताय क्रिकेटचा मॅच. आता हा कॅच सुटला गेलाय, या कॅचचा खामियाजा किती भोगावा लागेल, कारण की विजय चांगली फलंदाजी करू शकतायत, चांगले शॉट्स ते लगावू शकतायत विथ द बॅट जीवनदान मिळाल्यानंतर. बघा फटका खेचलाय, परंतु अंकुश आहेत आता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, तिथे नाही चुकी होणार. आउटफील्डचे चांगले खेळाडू, कॅच कंप्लीट केला जाईल आणि फलंदाज विजय बाद. सो व्हेरी मच. चला मीटिंग कमी करा, लगेच फील्ड सेट करून घ्या. विकेट नंतर आपण बघू शकतो संपूर्ण संघ एकत्र जमला, परंतु आपण पाहिलं तर या वेळेला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येते. आता आपण पाहिलं तर मिस्टर आकाश भोळे
कीर्ती भोये आणि आकाश भोये आता दोन भोये ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये, परंतु आणखीन एक भोये आहे तर नक्कीच ते राहतात हमेशा खोये खोये, मात्र आता सुद्धा देखील हरवलेले आहेत आमचे साथी समालोचक मित्र विजय भोये. परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन भोये ब्रदर्स पाहूया आपण आलेले आहेत आणि या दोन्ही भोये ब्रदर्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतो तर योगदान कसं मिळेल, कॉन्ट्रीब्युशन. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर रोहित आहेत, पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर विकेट. चला फील्ड प्लेसमेंट आपण पाहिलं, फील्ड सेटअप करायला भरपूर उशीर होतोय. वाघुबा स्पोर्ट्स टीम तुम्ही भरपूर वेग घेत आहेत. त्याच्या आतमध्ये बघतोय आपण आकाश आलेत आणि रोहित यांचा हा बॉल. आकाश पहिला फेस करतील आणि मी बॅटच्या साहाय्याने मात्र आपण पाहिला जोरकस प्रहार मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारे आपण पाहू शकतो तर संपर्क झाला नाहीये. हा डॉट च्या स्वरूपात आपल्याला येताना पाहायला मिळाला आहे. वर क्रमांक आपण पाहिलं तर 2 सुरू आहे. चांगल्या धावा ची गरज आहे. बॉल बघितला आपण तर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, विकेट किपर तिथे मिस करतायत. आपण बघितलं तरी ते काय झालंय, नेमकी संधी मिळते आपण पाहू शकतो. पंच वळले आहेत आमच्याकडे, याचाच अर्थ आपण हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होता, लेग स्टंपच्या बाहेरून मात्र आपण पहिला जाताना पाहायला मिळाला. त्यामुळेच 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतील, एक वाईड आणि एक बाईच. 2ने नक्कीच फायदा होतोय. 14 च्या घरामध्ये धाव फळक हा पोहोचलेला पाहायला मिळतोय. समोर टाकलेला बॉल पाहिला आपण, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र आता बॉल चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. फिल्डर नितीन वाण आहेत तिकडे, चेंडूला फील्ड करतायत. 2 धावा अगदी आपण पाहू शकतोय तर सोप्या पद्धतीने कन्वर्ट केला जात आहे. आता सिंगल डबल आपण पाहिलं तर नक्कीच जोडावे लागतील, कारण की ही क्रिकेटचं लाईफ लाईन बेसिक आहे आणि ही कडी आहे, हे नक्कीच जोडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. मोठे फटके येत नाही, परंतु सिंगल डबलला कन्वर्ट केला जातोय. हा समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर बॅक टू द बॉलर पाहतोय आपण, फटका मात्र खेळला गेला होता. चांगली फिल्डिंग बॉलर रोहितची पाहायला मिळाली होती. धाव मात्र आपण बघितलं की तत्पूर्वी 1 कन्वर्ट केली गेली. संघाची टोटल आपण पाहू शकतो पोहोचली गेलेली पाहायला मिळते आपल्याला 17च्या घरामध्ये. आणि विश्लेषण करायचं झालं तर मग 5 बॉलचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल असेल बघा 17 मध्ये आणखीन भर पडताना पाहायला मिळेल डेफिनेटली. इथे चांगले आपण पाहू शकतो तर मग एक मोठा फटका आला तर मग 17वरून कदाचित 20चा पल्ला देखील काढला जाऊ शकतोय, पुढे देखील जाऊ शकतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंचावला फील्डर तिकडे, थोडासा पुढे बॉल पडला गेला. धाबा मात्र जोडण्याचा प्रयत्न मिळाला. नितीन पुन्हा एकदा आपण पाहिले तिथे पोहोचले गेले तर जोपर्यंत बॉलला उचललं जाईल फेकलं जाईल तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर धावा जोडल्या गेले. इकडे आपण पाहू शकतोय या पटक्यावर 2 संघाचं टोटल 19च्या घरामध्ये पोहोचलं गेलं. 19 रन स्कोर बरोबर आपण पाहू शकतोय एका चांगल्या स्थितीमध्ये आता धावफलक दिसतोय, परंतु अजून देखील या इनिंग मध्ये 6 चेंडूचा खेळ शेष आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावा येतात आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल प्रत्यक्षात पाहूया मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटच्या षटकासाठी आपण पाहू शकतो की मग बॉलर कोणता वापरला जाईल, कारण की बॉलर कडे आपण पाहू शकतो ऑप्शन्स मध्ये आहेत मिस्टर सनी. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय सनी. समोर आपण पाहिलं तर मग आकाश यांना खेळ करावा लागेल झकास, कारण की आपल्या संघाची आता गरज आहे. बॉल आपण बघितला तर सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. थोडंसं आपण बघू शकतोय की आकाश हा फटका खेळल्यानंतर विचार करत होते की कदाचित आपल्याला एक्स्ट्रा मिळू शकते काहीतरी, परंतु नाही आहे तिथे काही एक्स्ट्रा मिळणार नाही आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग मागे चाललाय. 2 बॉल मात्र आपण पाहिले लागोपाठ डॉट खेळतोय मिस्टर आकाश आणि हे डॉट बॉलचा प्रेशर आहे. या निर्णायक मॅच मध्ये आपण पाहू शकतो तुम्ही डॉट बॉल खेळू शकत नाही, कारण की प्रत्येक एक मॅच तुमच्यासाठी निर्णायक आहे, कारण की नॉकआउटचा मॅच. एक जरी तुम्ही चुकी केली आहे ना तर ती चुकी तुमच्या पूर्ण संघाला भारी पडू शकते आणि पूर्ण संघाला भारी पडले तर मग कदाचित तुमच्या संघाला मात्र आपण बघू शकतोय या स्पर्धेमधून मुकावं देखील लागू शकतोय. परंतु जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, चांगलं कार्य करायचं असेल तर नक्कीच चांगला खेळ करावा लागेल.
बघू शकतो आपण या वेळेला एक धाव अखेरीस मात्र ही कन्वर्ट केली जाते. आमचे ऑफिशियल पार्टनर ड्रोन पार्टनर आपण बघू शकतो मिस्टर प्रणय, त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय आता हा ड्रोन मात्र उडवला गेलाय आणि ह्या ड्रोन्सच्या माध्यमातून देखील आपण बघू शकतोय ही स्पर्धा मात्र कॅचअप केली जाईल. चला आपण बघू शकतो की मग हा बॉल जो हाताळला गेलाय परंतु रिव्ह्यूची डिमांड केली गेली आहे. कोणाची डिमांड आहे? अंपायर्स बॅटिंग करणाऱ्या टीमची. सध्या तरी आपण बघू शकतो मग बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची डिमांड केलेली आहे, त्यामुळेच तिसऱ्या पंचांची गरज मात्र इथे नितांत लागलेली आहे. इट्स आपण बघू शकतोय की हा बॉल ॲक्युरेट मात्र आपण बघितला तर वाईट लाईन वरून ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे इट्स अ वाईट डिलिव्हरी असेल. सध्या तरी आपण बघितलं तर मग धावफलक 21. अपील मागतायत बॉलर, आपण बघू शकतोय हा बॉल पडल्यानंतर की कदाचित आपण बघू शकतो की मग व्हाईट बॉलचा इशारा देखील येत आहे की अपील कशाची मागितली होती. कदाचित आपण पाहू शकतो की मग काहीतरी पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण बघितलं तर मग प्रणय यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो जो ड्रोन उडवला गेलाय आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर मग ही स्पर्धा आणि खास करून या स्पर्धेचं जर चित्रीकरण केलं जात आहे. बॅकफुटला आपण पाहिलं तर मग वेट करून हा बॉल खेळायचा प्रयत्न होता. विश्लेषण करायचं झालं तर आता बॉल मात्र आपण पाहिलं तर सरळ रेषेमध्ये जाताना पाहायला मिळालाय. बॉल फेकून झाले तर 4 धावफलकावर धावा आहेत 23. मनासारख्या धावा नाही आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर मग या धाव फलक्यावर आपण पाहिलं तर मग भर टाकायची असेल तर येणाऱ्या बॉलवर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. क्लीन बॉल, यष्टांचा वेध घेणारा बॉल पाहतोय आपण. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय आणि इथे फलंदाजाला मात्र आपण पाहिलं तर बाद केलं जात आहे. मिस्टर कीर्ती आपण पाहिलं तर मग तंबूच्या आशयाला आणि सफलता बॉलर सनीच्या खात्यामध्ये गॉन. व्हेरी मच डीज आहे. सध्या तरी आपण बघू शकतोय बघा नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये किरण सोडून दिलाय बॉलला. बॉल आपण बघितला बाहेर जाताना पाहायला मिळालाय. वाईटचा इशारा मात्र इथे मिळतोय. सध्या तरी आपण बघू शकतो की मग धाव फळक जिथे थोडासा शांत आहे ना त्याला वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. 24 धावा 24 रन्स स्कोर बोर्ड वर आपण बघतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत उंचावलाय. विकेट किपर झेलच्या खाली आणि गोलंदाजाला इथे विकेट मिळाली आहे. विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले आणि ओव्हर आपण पाहिलं तर मग कंप्लीट झाले 3 आणि या 3 ओव्हर मध्ये फलकावर धावा 24 समिट ठेवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी 25 धाव्यांचं लक्ष. 25 रन स्कोर बरोबर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी या 25 धावा आपण पाहू शकतो तितका कठीण नाही आणि तितक्या सोप्या नाहीयेत.
परंतु बॉलिंग वर जबाबदारी असेल आता कारखानपाडा संघाची आणि बॅटिंग वर जबाबदारी असेल ती म्हणजेच आपण पाहिलं तर मग वाघोबा स्पोर्ट्स गोरखपाडा संघाची जबाबदारी तर असणारच आहे. परंतु सध्या तरी आपण बघितलं तर सगळ्यात मोठी गोष्ट पण बघितलं तरी ती आता ड्रॉची वेळ झाली आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर 25 धाव्यांचं हे टार्गेट मात्र आपण पहिलं सेट केलं गेले. ड्रॉ सध्या आमच्याकडे आपण बघितलं तर मग रेडी नाही आहेत आणि त्यामुळे रेडी होत आहेत. परंतु आपण बघू शकतो ड्रॉ देखील केल्या जातील. 25 धावा आणि जिंकण्यासाठी आपण बघू शकतो की टार्गेट आपण पाहिलं तर तितका कठीण दिसत नाही आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं ना तर कोणतं टार्गेट आपण बघितलं तर छोटं किंवा मोठं नसतं. टार्गेटला आपण बघितलं तर योग्य रीतीने आपण पाहिलं तर चेस करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळेल. विश्लेषण करायचं झालं तर एका बाजूने टीम साई माऊली स्पोर्ट्स कारखानपाडा चला बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये. चला जातोय आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो की दोन ओपनिंगचे खेळाडू आलेले आहेत. सध्या तरी आपण बघितले मग जे ड्रॉ आहेत ते आपण पेंडिंग मध्ये ठेवूया कारण की ड्रॉची देखील आपण बघितलं तर मग सगळ्यांना आतुरता आहे आणखी कोणाला मिळेल बाय आणि कोणाला नक्कीच आपण बघितलं तर मग पुढे खेळावं लागेल. दोन खेळाडू आपण बघू शकतोय. चर्चा करूया आपण या दोन खेळाडूंची. अंकुश आणि रोहित ही जोडी आपण बघतोय. रोहित गोवारी आणि अंकुश पांढरा हे दोन खेळाडू आपण बघितले तर आता ओपनिंग करण्यासाठी आलेत म्हणजे 18 चेंडू 25 धावा. संदीप मोकाशी बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल आपण पाहिला वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये खेळलेला फटका आपण पाहिला तर एक धाव मात्र आपण पाहू शकतो कन्वर्ट केली जाते. ही खासियत होती बघा वीरेंद्र सेहवाग या खेळाडूची कारण की त्याच प्रकारची ही शैली आपण पाहिलं तर दर्शवली गेली आहे की जेव्हा जेव्हा भारतीय टीम मध्ये आपण बघितलं ॲज अ लेग स्पिनर आपण पाहिलं की खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. माफ करा ऑफ स्पिनर म्हणून आपण पाहिलं खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती म्हणजे पार्ट टाइमर स्पिनर म्हणून त्याची निवड झाली होती आणि त्यानंतर आणि तिथे आपण बघू शकते मग त्यांनी आपल्या चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघासाठी आपण बघू शकतो ओपनिंगचा खेळ केला आणि गाजवला गेला. मैदानाच्या आतमध्ये जर विचार करायचा झाला तरी ते नेमकं काय झालंय तर बॉल मात्र आपण पाहिलं तर जो हाताळला गेला आणि डॉट येताना पाहायला मिळाला. संदीप तो अंकुश समीकरण पाहतोय पण कुठला जाऊन पंच केला जातोय चांगला पंच पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत किरण तिकडे बॉल मात्र आपण पाहिलं फोल्ड करताना पाहायला मिळतील. ॲक्युरेट आपण पाहिलं तर मग बॉलिंग करावी लागेल जर तुम्हाला ह्या धावांचं रक्षण करायचं असेल. परंतु आपण बघितलं तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमला जरी मॅच जिंकायची असेल तर मग एक माइंडसेटने क्रिकेट खेळावं लागेल. परिपक्व रीते आपण पाहिलं तर मग खेळ करावा लागेल. जर चेस मास्टर व्हायचं आहे या मॅच मध्ये तुम्हाला हा टोटल चेस करायचा आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो तर आतापर्यंत जो खेळ पूर्ण होताना पाहायला मिळाला आपल्याला 3 बॉलचा आणि 3 बॉल मध्ये फक्त 2 आल्या. चला जास्त वेळ जातोय ह्या बॉल साठी. खाली राहणारा बॉल होता आडव्या बाटनं शॉट एक्झिक्यूट केला जातोय शॉट मिड ऑन क्षेत्रामध्ये. थोडंसं फिल्डर आपण पाहिलं तर स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. अखेरच बॉलला स्टॉप केलं त्याने कन्वर्ट केली जाते सिंगल. बघा पहिल्या ओव्हर मध्ये थोडस प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीमवर. कारण की या मॅच मध्ये आपण पाहिलं की पहिल्या ओव्हर मध्ये जर प्रेशर टाकण्यामध्ये यश मिळालं तर डेफिनेटली साईमावली स्पोर्ट्स कारखानपाडा टीम या मॅचला बनवताना पाहायला मिळेल. आणि या मॅचला आपण पाहिला नक्कीच बनवण्यासाठी प्रयत्न हे बॉलरचे चांगल्या रीतीने होताना पाहायला मिळत आहेत. खेळला जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये फिल्टर आहेत तिकडे पण बघितलं तर विजय बॉलला मात्र पकडण्यामध्ये थोडस कमी पडले होते परंतु जोपर्यंत पकडलं जाईल तत्पूर्वी 2 धावा इथे कन्वर्ट केला जात आहेत. टीमची टोटल 2 ने वाढलेली पाहायला मिळते. पोहोचली गेली आहे 5 बॉल फेकून झालेत 5. अजून देखील आपण पाहिले तर मग पहिल्या ओव्हरचा हा अजून देखील 1 बॉल शेष आहे. मॅच आपण बघितले तर मग जिंकण्यासाठी टार्गेट 25 आहे म्हणजे अजून देखील 20 धावा हव्या असतील. चांगला बॉल पाहतोय आपण निर्धावाच्या स्वरूपात येताना पाहायला मिळतोय. डॉट प्लॅन मिस पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट फलकावर आपण पाहिलं तर 5 धावा. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल. टीम आपण पाहिले तर वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा या टीमला. साईमावली स्पोर्ट्स कारखानपाडा टीमने मात्र आता मॅच बनवली आहे. हे मॅच आपण पाहिले तर पूर्णपणे आपण पाहिलं तर 50-50 वाली झाली आहे. मॅच जिंकेल कोण आणि मॅचला मात्र आपण पाहिलं तर मग आपल्या नावावर करेल कोण पाहायला मिळेल. जाऊया डीजेकडे. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 पहिला दिवस आपण बघितलं तर क्रांतीवीर बिरसा मुंडा ग्रुप सातिवली आयोजित क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आज आपण बघितलं तर मग ही स्पर्धेची आतुरता असते प्रत्येक खेळाडूंना. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पण पाहिलं तर मग जितके पण संघ खेळतात आणि त्या संघांची उत्सुकता असते की सातिलीची स्पर्धा कधी येणार आणि ती स्पर्धा आली आहे. आणि आलीच असताना आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चौकार देखील आलाय. बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर रोहितच्या बॅट मधून चांगला फटका आणि मोक्यावर ठोकलेला चौकार 4. बघा नक्कीच याच चर्चा होत असते या स्पर्धेची. कारण की जेव्हा जेव्हा आम्ही देखील कॉमेंट्री पॅनलवर असतो आणि अनेक असे संघ असतात की मग आमच्यापर्यंत देखील मेसेज पोहोचतात की दादा नक्की सातिलीची स्पर्धा कधी आहे, सातिलीची स्पर्धा कधी आहे. आणि बघा नक्कीच ती सातिलीची स्पर्धा म्हणजे आजपासून सुरू झाली आहे. आणि ती स्पर्धा पण बघितलं तर मग क्रांतीवीर बिरसा मुंडा ग्रुप सातिलीच्या माध्यमातून. कारण की या स्पर्धेचे आकर्षण आपण बघितलं ना की मग कूलर असतो, त्यात नंतर आपण बघू शकतो की शूज असतात, त्यात नंतर ट्रॉफी असते. सिरीज मध्ये आपण बघितलं तर मग सायकल असते परंतु विकेट आलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला विकेट आलाय आणि मोक्याच्या क्षणी आता आपण पाहिलं तर मग विकेट मिळालाय. नेमकं काय झालंय कारण की 20 धाव्यांची गरज होती, चौकार आला तिथे आपण पाहिलं तर मग 16ची गरज लागली आणि 16ची गरज लागली असताना आपण पाहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर रोहितने आणि तो मात्र आपण पाहिलं की उलट ठरला गेलाय, घात झालाय, फलंदाज बाद झालाय. मॅच मध्ये आपण पाहिली तर ट्विस्ट अजून देखील आहे कारण की मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 10 चेंडूचा खेळ शेष आणि या 10 चेंडू मध्ये अजून देखील 16 धाव्यांची गरज आहे. बघा सध्या तरी आपण पाहू शकतो की मग मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतील. मिस्टर सनी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये परंतु सनी यांना आता मात्र एक चांगला क्रिकेट खेळावं लागेल. कदाचित बघा या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल ना बॅटिंग करणाऱ्या टीमला तर 2 चांगले चेंडू आणि 2 चांगले फटके ही मॅचची कहाणी पूर्णपणे पलटून जाऊ शकते.
परंतु आपण पाहू शकतो की जितकं आपण पाहिलं ना तर बाहेरून पाहणं, निरीक्षण करणं आणि बोलणं सगळ्या काही गोष्टी सोप्या असतात, परंतु त्या मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू असतो ना त्याला माहिती असतं की मोमेंटम काय असतं. फटका मात्र खेचलाय, बॉल मात्र आपण पाहिला हवा के साथ साथ गडा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी सिक्सर. धन्यवाद डीजे. बघा मी म्हणत होतो ना की 2 चांगले बॉल, 2 चांगले फटके आणि त्यामध्ये आपण पाहू शकतो तर एक तर आला, धाव फलक पोचलं गेलं 15च्या घरामध्ये. आता 9 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण असेल. सनीने मात्र आपण बघितलं तर एकच फटका खेळला आणि मॅचचं चित्र पलटून टाकलं, परंतु संपली नाहीये. पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं आपण बघितलं की बॅटचं फेस अगदी लवकर बंद केलं, अर्ली बंद केलं आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की इथे मग डॉट येताना पाहायला मिळतोय. बघा एका धावेचा प्रेशर होता, आता एक डॉट आल्यानंतर आता ते एका धावेचं प्रेशर 2 मध्ये झालं आणि आपण बघू शकतो की आता 8 चेंडू आणि 10 धावा. या स्पर्धेच्या आकर्षणामध्ये आपण बघितलं तर मालिकावीरासाठी आपण पाहिलं सायकल, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे आणि मालिकावीरासाठी एलईडी टीव्ही. परंतु आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये जणू काही टीव्हीवर वारंवार पाहणारा वाटणारा फटका या बॅटरला, सनीला आणि तसाच ठोकला गेलाय. हा षटकार 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. 21 धावा झाल्यात, आता 4 धावांची गरज असेल. 2 मोठ्या फटक्यांनी पूर्णपणे आपण पाहिलं तर कहाणीच बदलून टाकली आणि सनीने आपण पाहू शकतोय दरारा पण आमचा आणि दहशत पण आमचीच नक्कीच आपण बघू शकतोय. आणि या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग मॅच मध्ये पकड सध्या तरी बनवली गेली आहे. 4 धावांची गरज, 7 बॉलचा खेळ शेष. आता पाहूया आपण की नेमका मग या 4 धावा बनवण्यासाठी आता नक्कीच किती वेळ मात्र आपण पाहिलं तर घेतला जाईल. सध्या तरी आपण बघू शकतो की मग साई माऊली स्पोर्ट्स कारखानपाडा टीम मागील मॅच मध्ये आपण बघितलं तर निसटता विजय त्याने मिळवला गेला होता, कारण की समोर आपण पाहू शकतो होता की काजूपाडा संघाला डॉमिनेट केलं होतं, परंतु या वेळेला साई माऊली कारखानपाडा संघाला डॉमिनेट केलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मिस्टर संजय हिरो राहिले होते, परंतु या वेळेस त्यांच्यावर आक्रमण चढवले गेलं. खास करून आपण बघितलं तर मग सनी या खेळाडूने 2 षटकार मात्र ठोकले गेले, धाव कंप्लीट केली 1 या बॉलवर आणि एका धावेने आपण बघितलं की संघाचं टोटल मात्र पुढे सरकलं गेलंय 22च्या घरामध्ये. आता अवघ्या 3 धाव्यांची गरज असेल आणि 6 चेंडूचा खेळ शेष असेल. ही स्पर्धा आपण बघितली तर मग खास आकर्षण आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी. अनेक खेळाडूंना पारितोषिकांनी मात्र आपण पाहिलं तर गौरव केला जातो, कारण की उत्कृष्ट गोलंदाज मध्ये आपण बघितलं तर मग त्याच्यामध्ये आपण कूलर्स आपण पाहतोय, त्यानंतर ट्रॉफी, मेडल्स, त्यानंतर आपण बघितलं कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स, त्यानंतर आपण बघू शकतो की मग शूज, म्हणजे भरपूर अशी पारितोषिकं दिली जात आहेत. त्यानंतर मग मालिकावीरासाठी आपण एलईडी टीव्ही सुद्धा दिली जाते, ट्रॉफी दिली जाते आणि कशा आपण बघितलं पारितोषिकांची खैरात असते. त्यानंतर खास आकर्षण आपण बघितलं की कोंबडा देखील असतो आणि तो गावठी कोंबडा असतो स्पेशल, कारण की नक्कीच आपण बघू शकतोय तर प्रत्येकाला आपण बघितलं की प्रत्येक हंगामामध्ये पारितोषिक. आणि जर एखादा खेळाडू एखाद्या ओव्हरमध्ये 5 षटकार, 5 विकेट किंवा मग 5 चौकार आपण बघू शकतो अशा प्रकारचा घेण्याचा कारनामा करत असेल तर त्या खेळाडूला आपण बघू शकतोय वैयक्तिक पारितोषिक म्हणजेच 1000 रुपयाचं पारितोषिक हे तर नक्कीच आजपासून तर शेवटच्या दिवसापर्यंत ऑनच आहे. त्यामुळेच आपण बघू शकतो ना की ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहिलं ना तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जे संघ असतात ना त्यातून असतात आणि प्रत्येक संघाने आपण बघितलं तर मग मनोगत देखील व्यक्त केले की आम्ही भरपूर आपण पाहिलं की जेव्हा स्पर्धा सुरू होते आणि तेव्हापासून वाट बघत असतो की स्पर्धा कधी सुरुवात होते आणि कधी येते. किरण आले बॉलिंग मार्कवर 6 मध्ये 3 डिफेन्स करायचे आहेत. सनी आहे स्ट्राइक अँड कव्हर. मला तर वाटत नाही की आता सनी जास्त वेळ घेऊ शकतोय, कारण की एक सेट झाला, खेचला होता बॅट खेचून, परंतु आपण पाहिलं तर तितका प्रॉपर मात्र आपण पाहिलं तर मग टायमिंग
साधलं होतं, परंतु बाउंड्रीला मात्र खेळ खेळला नाहीये. धाबा 2 मात्र मिळाल्या. इकडे आपण पाहू शकतोय या 2 धाब्यांनी टीमचं टोटल पोचलं गेलं 24च्या घरामध्ये. आता एका धावेची गरज असेल, स्कोर इज लेवल. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर एका धावेची गरज. हा विकेट किपर अगदी जवळ आले आणि थोडासा घातक होता हा फटका, कारण की अगदी बॅट ज्याप्रमाणे फिरवली होती बॅटरने. आणि अशा वेळेला आपण बघू शकतो की मग कदाचित आपण पाहिलं तर मग जास्त आपण पाहिलं तर धोका देखील असतो विकेट किपरला. परंतु अगदी बघितलं पण तर नेमकं झालंय काय, तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल नक्कीच आपण पाहू शकतो की या मॅच मध्ये 1 धाव इथपर्यंत रोखू शकतात. पाहूया हलक्या हाताने कॅच सुटला, मॅच सुटला. अगदी आपण पाहिलं तर सामना जिंकला वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा. आपल्या मॅचचा देखील पुरस्कार आपण बघणार आहोत कोणाला दिला जाईल. आणि 3 ड्रॉ आपण नक्कीच आपल्या समोर उडवतोय आणि त्या 3 ड्रॉ मध्ये आपण पाहूया की